आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष म्हणजे चैत्र महिना सुरू झाला. चैत्र महिना सुरू झाला की झाडांना पण नवीन पालवी सुटते. झाडांची पण म्हणजे नवीन सुरुवात चालू होते आणि आपल्या पण आयुष्याची नवीन सुरुवात, नवीन वर्ष सुरू झाल्यामुळं. तर मग तुम्हाला व तुमच्या परिवाराकडला आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष खूप समृद्ध आणि बरोबरीचं जावं अशीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. आणि ते मला पण हे वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी पण मी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. गुढीपाडव्याची तयारी झाली की गुढी उभारून घेतली आणि हे पाडवे लावलेत बघा. हे पाडवे देशी गाईच्या शेणापासून लावलेत. गुढी उभी केली तर पाडवं पण पाहिजेतच, तरच गुढीपाडवा साजरा होतो. गुढी झाली, पाडवं झाले, गुढी उभी झाली, पाडवं शेणाचे लावून झाले तर पोळ्या पण झाल्याच पाहिजे. त्याशिवाय आपल्या सण पूर्ण होत नाही. आपल्याकडं कोणताही सण असो पुरणपोळी झालीच पाहिजे. म्हणजे करतोच आपण निवदासाठी आणि आपल्याला पण गोड काय खायचं म्हणून पुरणपोळी खायची. तर कशी पोळ्या झाल्यात माझ्या ते तुम्ही सांगा. आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल, म्हणजे माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता ही पोळी झाली की लगेच निवद भरून घेते. आणि देवाला आणि पाडव्याला दोघांना पण म्हणजे निवद दाखवायचा आहे. कशी झाली पोळी नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल पोळी तर सांगायला विसरू नका कशी झाली पोळी. पोळ्या करून झाल्या की देवांना निवद दाखवून घेतला. देवाला निवद दाखवला आणि गुढीला पण निवद दाखवून घेतला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.